मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। 21 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली। तपासादरम्यान संशयित आरोपींची ओळख पटली आणि सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधून तक्रारदार जे आहेत सुनील इंगोले यांची एक मोटरसायकल चोरी झालेली होती। ही घटना आहे 24 जानेवारीची आणि ती चोरीची घटना जी आहे त्या घटनेमध्ये त्यांची एक मोटरसायकल चोरी गेलेली होती आणि त्याचा गुन्हा आपण दाखल करून घेतलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डीबी टीमने त्याचा तपास चालू केलेला होता। तपासामध्ये निलेश राजेंद्र सोनावणे वय 26 वर्ष या आरोपींनी ती मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले। त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले होते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मिळाला आणि त्याला नंतर त्या तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून एकूण 2 मोटरसायकल, एक तक्रारदारांची चोरी झालेली मोटरसायकल आणि आणखी एक मोटरसायकल त्याच्या ताब्यात मिळालेली आहे। दुसरी जी मोटरसायकल कोणाची आहे याबाबत तो नीट माहिती देत नाही, तर त्याचा तपास आता आम्ही करत आहोत। अशा 2 मोटरसायकल ह्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी टीमचे PSI बजरंग खोमने आणि हवालदार राजेश बर्णे, विपिन रक्षे, प्रशांत खंडारे, आशिष सातपुते, रोशन बागडे या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत आणि आणखी काही त्याने बाईक वगैरे चोरलेले आहेत का याबाबत देखील तपास करणार आहोत। त्याच्यामध्ये चोरी करण्यामागचं कारण नेमकं तो सांगत नाही, परंतु 2 मोटरसायकल साधारणपणे 1 लाख रुपये किमतीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्याच्यामध्ये एक हिरो होंडा स्प्लेंडर, दोन्ही हिरो होंडा स्प्लेंडर आहेत, या 2 गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत।